मागे नाही नाही काय काय कालचे बाबा उद्या सकाळी मुंबईला जायला निघणार आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडीसा चहापत्ती, थोडीशी गवती पात, थोडंसं अद्रक आणि दूध. आणि हे साखर नाही टाकायची. साखर बोललो सर्वात पहिला साखर बोललो, बुकीच्या नंतर बोलतो. बुकी म्हणजे काय असतं? आम्ही बुकी नाही बोलत, आम्ही चहा पावडर बोलतो. चहापत्ती आणि चहा पात दोन अलग अलग. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटत असेल थोडीशी तुम्ही इलायची वगैरे टाकू शकता. आणि पियाला तयार आहे. आणि कडवा हा जास्त त्यामध्ये उकड होत मस्त चहा. हे तुम्ही काम करताय ना, पण खूप चांगलं काम करताय तुमच्या. नाही नाही तुमच्या दादाचं काम एक तुम्ही सोपं केलेलं आहे. हे काम सोपं नाही करत, आम्ही काम वाढवणार आहे. काय काय नारळ सोडणार पण फोडावं तर लागेल ना. हा मग फोडा, त्यातलं पाणी पियाचंय. अरे ते तुटत नाही, ते म्हणून तो राहिलाय, उन्हात राहून तो कडक झालाय. तुम्ही ते खोललात ते खूप चांगलं झालं. असं ते एक काम कमी झालं दादाचं, असं बोलते मी. नारळ फोडलाय हे बघा. सॉरी मागे. अरे सुकलाय तो साप, पाणी निघाला. पाणी कसलं निघणार? त्यातलं तेल, त्याच्यात तुम्ही तेल काढू शकता एवढं आहे. जर त्याला कोल्ड प्रेस ऑइलची मशीन जी येते ना, त्यात टाकलात ना, सुका झाला नारळ तो. काय बघा, खा तुम्हाला खायचं तर. 200 रुपये किलो. 200 रुपये किलो नाही, 140, 180, 220 रुपये किलो आहे. पागल सुका नारळ खावा आता. गोड गोड असणार एकदम. चला तुला ओळखलं त्याने आता वाघ्या शेरून. चला चला. हा नाही नाही पहिला मी सगळ्यात आधी तुम्हाला ओळख करून देते. हा बघा, हा आमचा नितीन. तू काम काय करतो सांग सगळ्यांना. इंटेरियर डिझायनरचं काम करतो. हा मागे तुला व्हिडिओ मध्ये सांगित होतं सगळ्यांना ना. हा नाही नाही काय 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 नाही करणार, काय नाही करणार. विकी इकडे बघ. हा बघा, हा एक आमचा धीर. नाव सांग तुझं. विवेक पवार. विकी, आम्ही त्याला विकी म्हणतो. म्हणजे कुणालच्या बाबांचे सख्खे चुलत भाऊ आहेत हे. आणि आकाश एक. आकाश कुठे गेला? हा बघा, हा हा म्हणजे ओळख. वैशालीला नाही तू आणलंस ना. आता सगळीजण मला सगळीजण विचारणार वैशाली नाही आली काय. नाही नाही विचारणार विचारणार. चला आता आयडिया द्या थोडीशी. इथे आपल्याला सगळं हे बंद करायचं ना, बेडरूम करायचा विचार झालाय. तर आयडिया दे कुणाला. ह्याच्याकडे कुणाला वे नितीनकडे भरपूर अशा आयडिया आहेत. इंटेरियर डिझायनर आहे ना घरचा. त्यावेळेला जरा हे करून घेऊया, असं सल्ला घेऊया. हे पण हे काय तोडायचं नाही. आता ही जी लादी वगैरे ना, हे असंच ठेवायचं. कारण एवढा खर्च केला तो कसं वाया नाही घालवायचं. कपाट वगैरे असं कपडे वगैरे ठेवायला होऊ शकतं ना असं. हा जा, तो काका बोलतो. जा जा जा, त्यांनी ओळखला आता. ही बघ चहाची पात इकडे बघायला. आकाश ही बघ चायची पात बघायला. ही चटई वर सुकवलेली ती सगळी तू उचलून घेऊन जायची. ही बघ तुम्हाला काय बोलायला जाते वेळी. हा तुला किती हवे ते. नाही ते बसून बसून ती अशी बांध जुड्या आणि घेऊन जा. कैचीने करू नको, सगळी साफ सुकलेली असे बांध. भुसा करायला ना लय टाइम जाईल. बांधून ती हे होणार, मोठी होणार. हा बघ मग तुला कसं जमते ते बघ. तुमच्या मागे लागतील, तुम्हाला जाऊन देणार नाही. मग कपडे चेंज करा, कपडे चेंज करा. नाही 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 मी पाठवणार नाही. उद्या कॅन्सल नाही तर. नाही नाही आणि कलर घेऊन या. कलर हा पण मी कलर इकडे करून देणार ना. जा विकी, गाडी चालू केली. हा तो फोन घेत आहे. फोन तेव्हा काय बोलतात.
तुझी लेक बोलेल पप्पा बघ आमचा आडा बंद करतोय गावाला मम्मी अशी बोलेल इरा इरा. वाघ्या शेरू कोण आलं? वाघ्या आला का शेरू आला? कुठे गेला बाबा? कुठे गेला वाघ्या? ये कुठे गेला? ये इथे ये. गाई येते तर गाई करताल. बछडे माझे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आजच्या व्लॉगची सुरुवात केली मी संध्याकाळची. रोज बघा सकाळचं रुटीन तुमच्या शेअर करते ना, आज संध्याकाळचं म्हणजे आता बघा पाहुणे वगैरे घरामध्ये आलेले आहेत ना, त्याच्यामुळे घर कसं असं भरलेलं आहे. म्हटलं चला आमची संध्याकाळ आहे ना ती पण म्हटलं तुमच्याशी शेअर करूया थोडंसं जरा वेगळं. तर आत्ता सगळेजण गेलेले आहेत कणकवलीला, म्हणून जरा घर आहे ना शांत आहे ना, तर भरपूर अशी मजा मस्करी गोंधळ खूप असं चालू होतं. म्हणजे असं खूप बरं वाटलं होतं. आता किती वाजता येतात काय माहीत नाही आहे. म्हणजे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलात की नाही काय माहीत नाही, पण कालच्या व्हिडिओमध्ये सगळं तुमच्या शेअर केलं होतं. दुपारी फारसं असं काही मला बनवता नाही आलं. म्हणजे दाल पालक बनवली होती आणि म्हणजे भात बनवला आणि बाकीचं जे जेवण आहे ते बाहेरून आणलं होतं. म्हणजे बघा आपलं जे काम होतं ना ते म्हणजे जी माणसं येतात काम करायला त्यांच्यासाठी बाहेरचंच जेवण येतं. तर असं सगळं कालचं दुपारचं सगळं झालं होतं. आणि मग कलिंगडचा ज्यूस वगैरे पण बनवला होता, तो मी ते शेअर केलेला आहे. तर आत्ता रात्रीच्या जेवणामध्ये छानसं असं बनवायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं. म्हणजे माझ्या डोक्यात असं चालू आहे की बिर्याणी वगैरे बनवूया. तसं मी सांगितलं आहे कुणालच्या बाबांना की बिर्याणी बनवूया आणि व्हेज पण बनवायचं आहे. म्हणजे नितीन आहे ना तो व्हेज आहे, नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी बघू काहीतरी म्हटलं बनवेल व्हेज. तर असं सगळं विचार केलेला आहे डोक्यामध्ये. आता बघू ही लोक कधी येतात ते त्यांच्या येण्यावरती. हे बघा हे दोघं जण बघा वाघ्या शेरू. तर दोघं जण भुंकायला लागले ना, म्हणून मी जरा थांबले. आणि अजून एक गोष्ट, कुणालचे बाबा उद्या सकाळी मुंबईला त्याला निघणार आहेत, त्याच्यामुळे ती पण एक तयारी. म्हणजे त्यांची बॅग वगैरे पण पॅक करायची. म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसासाठी ते मुंबईमध्ये राहणार आहेत. उद्या सकाळी सकाळी लवकर निघणार आहेत. म्हणजे आता हे आलेत ना त्यांच्यासोबतच सगळेजण जाणार आहेत. तर आता बघूया तीच एक तयारी करायची. तर सगळ्यात आधी मी आता त्यांची ना वाट बघते, कधी येतात ते बघते. आता एक फोन करते त्यांना, म्हणजे मला माहीत पडेल. मग थोडीशी तयारी मग घरातली म्हणजे जेवणाचे वगैरे करून घेईन मी. आता पहिला बागेत जाते, केळीची पानं काढायचीत. दुपारचं थोडंसं काम आहे ना, मी आत्ता आवरलं घरातलं सगळं, कारण खूप असं उशीर झाला होता दुपारी जेवायला वगैरे. म्हणजे सगळं जेवण होईपर्यंत 3:30 वाजले. आणि त्याच्यानंतर माझं एडिटिंग वगैरे होतं ते मी केलं. आणि आता मगाशी काहीतरी 5च्या दरम्यान मी फ्री झाले. आणि मग थोडं म्हणजे किचन कसं ओटा वगैरे पुसून घेतला होता, पण भांडी वगैरे बाकी होते घासायचे वगैरे, ते आत्ता मी सगळं क्लीन केलं. कपड्याच्या घड्या वगैरे सगळं करून घेतलं. आणि आत्ता म्हटलं रात्रीच्या जेवणाची तयारी म्हटलं थोडीफार आपण असं करून ठेवूया. म्हणजे कसं सगळं वेळेत होईल, कारण रात्री कुणाच्या जेवणा झोपायचे पण असं लवकर, कारण सकाळी लवकर उठून जातात ते. मग त्यांना कधी पण असं मुंबईला जायचं असलं ना, गाडी घेऊन जाणार असतील तर सकाळी लवकर निघतात ते. एक 4:30-5च्या दरम्यान निघायचा त्यांचा प्रयत्न असतो, म्हणजे वेळेत मग तिथे पोचायला मुंबईमध्ये. तर बघू आता कसं होतं ते. म्हणजे मी तर सगळं व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे. आता बघू किती लेट होते काय होते. ह्यांच्या गप्पा गोष्टी जर का लवकर संपल्या तर मग लवकर झोपतील, नाही तर मग गप्पा गोष्टी करत राहिले मग रात्री उशिरापर्यंत जागे राहतील आणि मग सकाळी लेट होईल जायला. असं सगळं होणार आहे आणि ते होणारच आहे. ए बाबड्यांनो चला या. बघा कशा दोघं जण झोपलेत ते. तर ये वाघ्या, चल ये खाऊ देते, चल चला बागेत जाऊया आपण. ये चला, मी तर जरा बागेत चालले. 2-4 वस्तू हव्यात मला, तमालपत्र वगैरे ते काढून घेते. दिवस बघा आता मावळायला आले, अजून का आलेत नाही कोण घरामध्ये, तर जरा उशीर होणार आहे. म्हणजे तयारी करून घेते थोडीशी, बरं पडेल. केळीची पानंसुद्धा कापायचीत, ती पण काढून घेते 2-4 पानं. पक्ष्यांचा आवाज बघा. चला गाई करा, चला तिकडे गाई करा. चला गुड बॉय म्हणा तो. वाघ्या झोपला बघ. जा जा गाई कर, जा जा. छान माझे पोचे, जा गाई करा. गुड बॉय गुड बॉय. बघ कशी झोप येते. जा
जा गाई कर. वाघ्या झोपला बघ. जा तू पण गाई कर. तू पण गाई कर. चला गाई करा. चला चला ये इथे ये इथे गाई कर वाघ्याच्या बाजूला. ये इथे ये. शेरू ये. झोपा इथे. झोप गाई कर. हां गाई करायची बेटा. चला आईला काम आहे ना. झोपा पटापटा. गाई करा. गुड बॉय बनायचं. झोपा. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आज असं झालं ना की ही सगळीजणं कणकवलीवरनं खूप उशिरा आले. म्हणजे 8च्या दरम्यान काहीतरी सगळीजणं आले. म्हणजे ज्या कामासाठी गेले होते ना तिथे खूप उशीर झाला. आणि त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ काही शूट करता आला नाही. कारण कुणालचे बाबा पण खूप असे थकलेले होते. आणि परत त्यांना जायचं होतं मुंबईला. त्याच्यामुळे ती सर्व तयारी पण म्हणजे जेवण वगैरे पण वेळेत करायचं होतं. तर इथे घरी आल्यानंतर आकाश मुंबईला जायला लगेच तयार झाला. म्हणजे आम्ही त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचं काम अर्जंटमध्ये निघालं. त्याला एक महत्त्वाचा फोन कॉल आला आणि त्याला मग इमर्जन्सीमध्ये जावं लागलं. म्हणजे कामधंदा बघा सगळेजण टाकून आलेले आहेत. एका दिवसासाठी का होईना पण धावत सगळेजण येतात. आणि असं अचानक त्याला जावं लागलं. मग आम्ही पण मग फारसं त्याला अडवलं नाही. कारण शेवटी काय काम सगळ्यांचं बघा महत्त्वाचं असतं. तर मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं का वैशाली नाही आली का. मी पण त्याला म्हणाले की वैशालीला नाही आणलंस तू. तर वैशाली की नाही पार्लरचं करते. म्हणजे ब्युटी पार्लरचं करते आणि तिच्या भरपूर अशा ऑर्डर्स आता आहेत. त्याच्यामुळे तिला पण येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे वैशाली नाही आलेली आहे. तर बघा आकाश आता निघून गेला. त्याच्यानंतर जेवण करायला मी सुरुवात केली होती. म्हणजे अर्धं जेवण झालं होतं माझं. त्याला मी सांगितलं जेवून तरी जा. पण त्याची गाडी लवकरची होती गाडी. त्याच्यामुळे थांबला नाही तो. तर कोबीची भाजी चपाती आणि इन्स्टंट बिर्याणी असं जेवण सगळं करायला ना मी सुरुवात केली. आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये मदत करतो आहे नितीन. म्हणजे आमच्याकडे बघा म्हणजे कोण पण असू दे येतात ना तर त्यांची मदत असते. कारण त्यांना माहिती आहे की म्हणजे वहिनीचं काम किती असतं आणि मी किती बिझी असते कामामध्ये. त्याच्यामुळे सगळ्यांची की नाही मला मदत की नाही असते. तर पटापट ते जेवण करून घेतलेलं आहे मी. चला कुणालचे बाबा चूल पेटवतात परत रात्रीची. कारण आंघोळ्या बाकी आहेत आमच्याकडे अजून. गरम पाणी करतात चुलीवर. आता जेवण झालंय करून. आता राग काढायला लागेल. बाहेर काळोख बन हे बघा. काळोख तुम्हाला दाखवते. हा गुडूप अंधार आहे. गुडूप अंधार हे बघा असा. पण वातावरण पण बाहेर असं थंड वाटतं ना. घरामध्ये गरम होतं. तर दिवसभर सगळ्यांचं की नाही रानामध्ये काम होतं. आणि त्याच्यामुळे सकाळी कोणी काय आंघोळ वगैरे केली नाही. फक्त हातपाय सर्वांनी धुतले होते. कारण दिवसभर उन्हामध्ये फिरायचं म्हणजे पुन्हा घामाघूम व्हायला होणार. आणि मग सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे करून झाल्यानंतर इथे मी सगळ्यांना जेवायला वगैरे वाढले. म्हणजे सगळेजण जेवून झाले होते आणि गप्पा गोष्टी करायला बसले होते. तर व्हिडिओमध्ये तुम्ही नोटीस केलं असेल की सगळ्यांशी मी नावाने बोलते. म्हणजे अरेतुरे करूनच बोलते. कारण ही सगळीजणं ना आमच्यापेक्षा खूप लहान आहेत. म्हणजे माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर नितीनचा जन्म झालेला आहे. आणि म्हणजे एक आठवण तुम्हाला सांगते की त्याच्या मम्मीला म्हणजे आमच्या चुलत सासूबाई आहेत त्यांना हॉस्पिटलला आम्हीच घेऊन गेलो होतो. कुणालचे बाबा पण होते आणि मी पण होती आणि आमचे काका ते पण होते. तर उगाच कोणाचा गैरसमज नको म्हणून ह्या 1-2 गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. आणि लवकरच ही सर्वजणं गेले काही दिवस वारंवार गावी का फेऱ्या मारतात आणि कशासाठी येतात. अचानक येतात आणि पटकन मुंबईला निघून पण जातात इमर्जन्सीमध्ये. त्याचं कारणसुद्धा लवकरच मी तुमच्याशी शेअर करीन. फक्त आता कुणालचे बाबा मुंबईला जाऊन येऊ देत. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल तोपर्यंत कुणालचे बाबा मुंबईला पोचले असतील. आणि मला वाटतं ते एखाद दिवसामध्ये रिटर्न येतील सुद्धा लगेचच. चला आता जरा निवांत बसते. बॅग पॅक केली. अजून आमची बॅग पॅक करायची बाकी आहे. कधी करणार सकाळी जाते वेळी. मलाच वेळच नाही. त्यांना मी सांगते बॅग पॅक करा म्हणजे सकाळी उठून बॅग पॅक करणार निघायच्या टायमाला. चला आता काय सकाळी कुणालचे बाबा 5:30-6च्या दरम्यान निघतील मुंबईला जायला. काय मग किती वाजता. 4 वाजता. हा बघूया 4 वाजता. 3 अलार्म लावलाय कोणी. आणि ती माणसं पण 4 वाजता यायला पाहिजे. खाली उतरायला सांगितलंय. 4 वाजता शक्यच नाही जाणं. म्हणजे निघणार. हा बघूया उद्या सकाळी बघूया. चला मग आता आमची बॅग पॅक करायची राहिलेली आहे कारण थोडासा उशीर झाला. माझं सगळं किचन आवरेपर्यंत. उद्या सकाळी 2 मीटिंग आहेत त्याला. मीटिंग अरेंज करायची.
कोणाच्या नितीनच्या म्हणून लवकर जायचंय. चल हां नाळा मीटिंग आहे 3:30-4च्या हां बघू ठीक आहे मग. चला मग ताईनो आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. उद्याला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कुणालचे बाबा तुम्हाला भेटतील मुंबईमध्ये. 2 दिवसांनी येणार ना परत. आता बघू 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस काय ते. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.